नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सध्या राज्यामध्ये महाआवास अभियान सुरू आहे आणि या महाआवास अभियानांतर्गत जे राज्यामध्ये बघितलं तर 20 लाख घरकुले मंजूर होणार आहेत। त्यामध्ये मोदी आवास घरकुल योजनेचा सुद्धा समावेश आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत 14 जानेवारी 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 ते 25-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजन राज्य सरकारने केलेला आहे आणि त्यानुसारच सन 2023-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचं उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता जे आहेत एकूण 3,788 कोटी 59,93,600 एवढी रक्कम जे आहे आवश्यक आहे आणि त्यानुसार राज्य सरकारमार्फत एकूण जे आहे 2,050 कोटी एवढी निधी जो आहे वितरित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित निधी सुद्धा या ठिकाणी आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण 500 कोटी रुपये एवढा जो निधी आहे राज्य व्यवस्थापन समितीमार्फत जे आहे मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता वितरित सुद्धा केली जाणार आहे। सदरहून निधी वितरित करण्यासाठी उपसचिव इतर मागास कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना आहरण संवितरण अधिकारी म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहे। आता या ठिकाणी जे आहेत हा निधी थेट ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट DBT अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे आणि त्यामुळे आता ज्या घरकुल बांधकामांचे रडखडले होते ते आता बांधकाम पूर्ण होतील आणि ज्यांना घरकुल मंजूर आहे अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता निधी तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भात ही एक मोठी अपडेट आहे। अपडेट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।